हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. तर आज आपण बनवणार आहोत कढी. अगदी 10 मिनिटात बनवून रेडी होते. अजिबात मेहनत लागत नाही आणि तुम्ही जर अशा ट्रिकने बनवली तर ती अजिबातच फाटणार नाही. तर चला मग वळूया रेसिपीकडे. इथे मी 4 चमचे बेसन घेतलेलं आहे. 10-12 चमचे दही घेतलेले आहे. तुम्ही दहीचं प्रमाण थोडं वाढवूही शकता किंवा बेसनाचं प्रमाण कमीही करू शकता. आता इथेच मी कट केलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि याला आता रवीच्या मदतीने छान घुसळून घ्यायचं आहे. तुम्ही ब्लेंडरही वापरू शकता किंवा मग हे बेसन आणि दह्याचं मिश्रण तुम्ही मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता पाणी घालून. दह्यासोबत पीठ एकदम एकजीव करायचं आहे. त्याच्यामध्ये अजिबात लम्स गाठी वगैरे राहता कामा नये आणि थोडं थोडं पाणी करून त्याला छान घुसळत राहायचं आहे. अशा प्रकारे दह्यामध्ये बेसनाचं पीठ छान मस्त मर्ज होतं. जर घरात स्वयंपाकासाठी एखादी भाजी वगैरे काही सापडत नसेल तर करण्यासाठी खूपच इझी आणि लगेचच होणारी डिश आहे ही आणि सगळ्यांनाच लहान मोठे सगळ्यांनाच आवडते. आता छान मस्त ते छान एकजीव झालेलं आहे. आता एखाद्या कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छान साजूक तूपही घेऊ शकता. त्यामध्ये मी मोहरी आणि हिंग घातलेला आहे आणि इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याची पेस्ट करून घेतलेली आहे. त्याचा ठेचा करून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फाईन बारीक पेस्टही करू शकता. मी थोडी जाडसरच ठेवलेली आहे. आता त्याला छान कलसून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी इथे हळद टाकलेली आहे. तुम्हाला जर व्हाईट कलरची कढी हवी असेल तर तुम्ही हळद स्किप करू शकता. आणि इथे मी कढीपत्ता पावडर टाकलेली आहे. तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल, पानं असतील तर ते तुम्ही हिरवी मिरची लसणासोबतही छान बारीक करून टाकू शकता. आता इथे आपण जे दही आणि बेसन पिठाचं पाणी मिक्स करून ठेवलेलं आहे ते यात घालायचं आहे आणि त्यालाही छान एकजीव करून घ्यायचं आहे. पण फ्लेम आपल्याला कमी किंवा मीडियमच ठेवायचे आहे. खूप जास्त फुल करायचं नाही. सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. त्यावर कोथिंबीर वगैरे हवी असेल अजून तर घालून घ्यायची आहे. आता थोडीशी टेस्ट एन्हान्स करण्यासाठी मी इथे थोडीशी शुगर घातलेली आहे. शुगर अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही गूळ किंवा साखर घालू शकता. तुम्हाला गोड नसेल आवडत तर नाही घातली तरीही चालेल. म्हणजे खूपच गोड नाही होती आणि थोडीशी गोडसर चव येते याच्याने. खूप छान लागते कढी त्याच्यामुळे. आता इथे छान उकळी आलेली आहे कढीला. उकळी आल्यानंतर त्याला छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे. कढीला छान उकळी आल्यानंतर जर आपण त्यामध्ये मीठ घातलं ना तर कधीच आपली कढी फाटत नाही. आणि मीठ घालून झाल्यानंतरही मीडियम गॅसवर त्याला एक उकळी येऊ द्यायची आणि मग नंतर गॅस बंद करायचा आहे. मीठ घातल्यानंतरही खूप जास्त फुल फ्लेमवर त्याला उकळू द्यायचं नाही आहे. मीडियमच फ्लेमवर उकळू द्यायचं आहे. अशा प्रकारे आपली डिलिशियस क्रीमी अशी कढी रेडी आहे. आता पितृपक्षांच्या दिवसांमध्येही कढी आपल्याला हमखास लागतेच. तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. खूपच तुम्ही आवडीने खाणार. भातासोबत, भाकरीसोबत खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.